मित्र हो, हे बोलावं लागेल हे माहिती होतं. पण इतक्या लवकर बोलावं लागेल हे स्वप्नातही विचार केलं नव्हतं. विराट कोहली ज्या माणसाच्या ॲग्रेशनवर, फिटनेसवर आणि सिक्सरवर संपूर्ण भारत जमत होता, आज त्याच माणसानं क्रिकेटमधून संन्यास घेतलाय. जरा मागं जाऊया. 2008 अंडर 19 वर्ल्ड कप. एक पंजाबी छोकरा विराट कोहली कॅप्टन म्हणून ट्रॉफी घेऊन आलाय. 2 वर्षांनी त्यानं टीम इंडियात एंट्री घेतली आणि भिडू एकदा मैदानावर गेला तर टी व्ही समोर बसलेली जनता फक्त एकच गोष्ट म्हणायची, कोहली आला रे. सचिन रिटायर झाला, धोनी कॅप्टनशिपमधून बाजूला गेला, पण एक माणूस मैदानावर उरला, विराट. विराट कोहलीनं केवळ धावा केल्या नाहीत, त्यानं आपल्या ॲग्रेशननी आणि फिटनेसनं टीमचं कल्चरच बदलून टाकलं. आणि मित्रा, 2016 कोहली का पीक सीझन. प्रत्येक मैदानात शतक, प्रत्येक भाषणात आत्मविश्वास आणि प्रत्येक बॉलरला टेन्शन. कितीही राजा असला तर सूर्य मावळतोच. 2019च्या नंतर विराट कोहलीच्या बॅटमधून ती धमक कमी होऊ लागली. नो सेंचुरी फॉर 2 इयर्स. लोक म्हणायचे किंग गेला रे. काही जणांनी तर ट्रोल केलं, काहींनी सोडलं. पण एक गोष्ट विसरू नका, विराट कोहली हा मैदानावर फक्त फलंदाजच नव्हता, तो भावनांचं रूप होतं. आणि आता 2025च्या IPL नंतर विराट कोहलीनं इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भाईने पोस्ट टाकली, थँक्यू फॉर द लव. बस एवढंच. कोणतं मोठं भाषण नाही, फेअरवेल मॅच नाही, फक्त इंस्टाग्राम पोस्ट आणि एक मुक अश्रू. आपण त्यांच्या एकदिवसीय टेस्ट आणि T20 कारकिर्दीचा शेवट पाहिला, पण त्यांना दिलेला प्रत्येक क्षण आजही जिवंत आहे.